श्री स्वामी समर्थ बाळा, आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तू अनेक वर्षांपासून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेस. तू म्हणतोस, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही. मी नेहमी सत्याने वागलो, लोकांना मदत केली, कोणालाही फसवलं नाही. मग माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का बाळा? कारण जगाचा नियम आणि माझा नियम वेगळा आहे. जग बाहेरचं रूप पाहतं, पण मी तुझ्या अंतःकरणातील सत्य पाहतो. जगाला तुझं यश दिसतं, पण मला तुझा संघर्ष दिसतो. जग तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहतं, पण मला रात्री उशीवर पडणारे तुझे अश्रू दिसतात. म्हणून तू कधीही असं समजू नकोस की मी तुला विसरलो आहे. माझ्या भक्ताला मी कधीच विसरत नाही. माझ्या लेकरा, आज पुन्हा एकदा मी तुला विनंती करतो, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. मध्येच हा व्हिडिओ सोडू नकोस, कारण आज मी प्रत्येकाच्या श्रद्धेची परीक्षा घेत आहे. ज्याने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला, तो फक्त शब्द ऐकणार नाही, तर आपल्या आयुष्यात बदल घडवण्याचा संकल्प करेल. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मनात एवढेच म्हण, स्वामी, माझ्या जीवनात काहीही घडले तरी मी तुमचा हात कधीही सोडणार नाही. बाळा, लोकांनी तुझी किंमत केली नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. नदी स्वतःची जाहिरात करत नाही, तरी लोक तिच्याकडे धावत येतात. सूर्य कधीही कोणाला सांगत नाही की मी प्रकाश देतो, तरी संपूर्ण जग त्याच्या उजेडावर जगतं. फुलं कधीच ओरडून सांगत नाहीत की माझ्यात सुगंध आहे, तरी प्रत्येकाला त्यांचा सुगंध आकर्षित करतो. तसंच तुझही असू दे, तुझ्या चांगुलपणाची जाहिरात करू नकोस. तुझ्या कर्माला बोलू दे, वेळ आली की जग स्वतः तुझी किंमत ओळखेल. बाळा, आज अनेक लोक तुझ्याशी खोटं बोलत असतील. काही तुझ्या चेहऱ्यावर हसतील आणि मागे वळून तुझी निंदा करतील. काही तुझ्यासमोर प्रेम दाखवतील आणि पाठीमागे तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तू चुकीचा होऊ नकोस. दुसऱ्याच्या खोटेपणामुळे तू सत्याचा मार्ग सोडू नकोस. लक्षात ठेव, अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्या दिव्याचा प्रकाश त्याला आव्हान देतो. तसंच तुझं सत्य आहे. ते कदाचित आज लहान वाटेल, पण एक दिवस तेच तुझी ओळख बनेल. माझ्या भक्ता, तुला जे मिळालं नाही त्यावर रडण्यापेक्षा तुला जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिक. अजूनही तुझ्याकडे श्वास आहे, मेहनत करण्याची ताकद आहे, विचार करण्याची बुद्धी आहे आणि माझं नाव घेण्याची संधी आहे. अनेकांना हेही मिळत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने कर. जो माणूस कृतज्ञ असतो त्याच्यावर माझी कृपा अधिक वेगाने होते. तू म्हणतोस, स्वामी, माझ्या वाट्याला नेहमी कठीण लोकच का येतात? बाळा, कारण सोप्या लोकांमधून अनुभव मिळत नाही. कठीण माणसं तुला संयम शिकवतात. स्वार्थी माणसं तुला विवेक शिकवतात. अपमान करणारे तुला स्वाभिमान शिकवतात. साथ सोडणारे तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. म्हणून प्रत्येक अनुभवाला शाप समजू नकोस. प्रत्येक अनुभव हा माझ्याकडून दिलेला एक धडा आहे. बाळा, आज एक निर्णय घे, कोणाच्याही वाईटासाठी प्रार्थना करणार नाहीस. कारण दुसऱ्याला खाली खेचण्यात आयुष्य घालवणारा माणूस स्वतःही वर जाऊ शकत नाही. तू फक्त स्वतःला घडव.
स्वतःला इतका सक्षम बनव की तुझं यशच तुझं उत्तर ठरेल. लक्षात ठेव, मोठा वृक्ष कधीही छोट्या गवताशी स्पर्धा करत नाही. तो फक्त आकाशाकडे वाढत राहतो. तसंच तूही वाढत राहा. माझ्या लेकरा, आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या मनातली भीती धैर्यात बदलव. तुझ्या डोळ्यातले अश्रू आत्मविश्वासात बदलव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अपयश तुला मोठ्या यशाकडे घेऊन जावो. आणि ज्या लोकांनी तुझा फायदा घेतला त्यांच्याबद्दलही तुझ्या मनात द्वेष राहू नये. कारण द्वेष मनाला कैद करतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. लक्षात ठेव, जग तुझी परीक्षा घेईल, परिस्थिती तुझी परीक्षा घेईल, वेळ तुझी परीक्षा घेईल. पण जर तुझा माझ्यावरचा विश्वास अढळ राहिला तर कोणतीही परीक्षा तुला हरवू शकणार नाही. संकट येतील पण कायम राहणार नाहीत. अश्रू येतील पण आयुष्यभर वाहणार नाहीत. अंधार येईल पण पहाट नक्की उगवेल. म्हणून धीर धर, श्रद्धा ठेव आणि कर्म करत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद उभा आहे. आणि शेवटी, माझ्या प्रिय भक्ता, आज हे शब्द मनात कायमचे कोरून ठेव. लोकांचा आधार तात्पुरता असतो, पण स्वामींचा आधार कायमचा असतो. लोकांचा विश्वास बदलतो, पण गुरुकृपा बदलत नाही. म्हणून लोकांकडून अपेक्षा कमी ठेव आणि परमेश्वरावरचा विश्वास वाढव. ज्या दिवशी हा अर्थ तुला ख्या मनाने समजेल, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील अर्धी दुःख आपोआप संपून जातील. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक विजयात. फक्त माझं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला जीवनाचं एक गुपित सांगतो. प्रत्येक माणूस तुझ्यावर प्रेम करेल, तुझा आदर करेल, तुझी साथ देईल अशी अपेक्षा कधीच ठेवू नकोस. कारण अपेक्षा जितकी मोठी तितकंच दुःख मोठं असतं. संसारात अनेक लोक भेटतील, काही तुझ्या चेहऱ्यावर हसतील, पण मनातून तुझं अपयश पाहण्याची इच्छा ठेवतील. काही तुझ्यासोबत चालतील, पण फक्त त्यांचा रस्ता संपेपर्यंत. काही तुझ्या यशात टाळ्या वाजवतील, पण तुझ्या दुःखात मागे वळूनही पाहणार नाहीत. म्हणून लोकांवर राग करू नकोस. त्यांनी त्यांचा स्वभाव दाखवला, आता तू तुझा स्वभाव जप. सत्य, संयम आणि स्वाभिमान कधीही सोडू नकोस. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताला मी एक विनंती करतो. हा संदेश मध्येच थांबवू नका, शेवटपर्यंत ऐका. कारण आज मी तुमच्याशी शब्दांनी नाही, तर हृदयातून बोलत आहे. जर तुमची भक्ती खरी असेल तर या क्षणी मनात माझं नाव घ्या आणि स्वतःला एक वचन द्या, स्वामी, कोणत्याही परिस्थितीत मी चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही. मी मेहनत करीन, सत्याने जगीन आणि तुमच्यावरचा विश्वास कधीही सोडणार नाही. बाळा, लक्षात ठेव, आयुष्यात दोन गोष्टी कधीही विकत मिळत नाहीत, विश्वास आणि वेळ. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जुळायला खूप वेळ लागतो. आणि गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नकोस. खोटं बोलून काही काळासाठी फायदा होईल, पण मनःशांती हरवेल. सत्य बोलल्याने काही क्षण कठीण जातील, पण आयुष्यभर मान वर करून जगता येईल. माझ्या लेकरा, तुला माहित आहे का, मी अनेकदा तुला लगेच यश का देत नाही? कारण जर पहिल्याच प्रयत्नात तुला सर्व काही मिळालं
तर कदाचित तुला कष्टाची किंमत कळणार नाही. म्हणून मी तुला थोडा वेळ थांबवतो, थोडा संघर्ष देतो, थोडी प्रतीक्षा करायला शिकवतो. कारण जे सहज मिळतं त्याची किंमत राहत नाही, पण जे संघर्षातून मिळतं ते आयुष्यभर जपलं जातं. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस. मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. आज तू ज्या अडचणीत आहेस तीच उद्या तुझ्या अनुभवाची ताकद बनेल. आज जो अपमान तुला सहन करावा लागत आहे तोच उद्या तुला नम्र ठेवेल. आज ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यामुळेच उद्या तुला ख्या माणसांची ओळख होईल. म्हणून प्रत्येक घटनेला शत्रू समजू नकोस. प्रत्येक घटना तुझ्या घडण्याचा भाग. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं भलं कधीच होत नाही. म्हणून कोणाचं नुकसान करण्याचा विचारही मनात आणू नकोस. जर कोणी तुझ्याशी वाईट वागलं असेल तर त्याचा न्याय माझ्यावर सोड. कर्माचा नियम अचूक आहे. आज नाही तर उद्या प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. तुला फक्त तुझं कर्म स्वच्छ ठेवायचं आहे. माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या घरात कितीही अडचणी असू देत, पैशांची कितीही कमतरता असू देत, लोकांनी कितीही अपमान केला असू देत, एक गोष्ट कधीही सोडू नकोस, ती म्हणजे आशा. कारण आशा संपली की माणूस आतून हरतो. आणि ज्या मनात आशा जिवंत असते त्या मनात माझी कृपा जिवंत असते. म्हणून प्रत्येक सकाळी उठून स्वतःला सांग, आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. मी हार मानणार नाही. आणि आता शेवटी मी तुला मनापासून आशीर्वाद देतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर होवो. तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुझ्या घरात आनंद, समाधान आणि प्रेम नांदो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो. तुझ्या श्रद्धेचा दिवा कधीही विझू नये. आणि जेव्हा जेव्हा तुला वाटेल की संपूर्ण जगाने तुला सोडलं आहे, तेव्हा हे एक वाक्य आठव, लोकांचा हात सुटू शकतो पण श्री स्वामी समर्थांचा हात कधीच सुटत नाही. म्हणून धैर्याने पुढे चल. सत्याने जग. मनापासून मेहनत कर. आणि प्रत्येक श्वासासोबत प्रेमाने म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला एक असा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर फक्त तुझं मन देऊ शकतं. जेव्हा तुझ्यावर संकट आलं होतं तेव्हा किती लोक तुझ्या बाजूला उभे राहिले होते? ज्या लोकांसाठी तू दिवसरात्र धावलास, ज्यांच्या आनंदात तू स्वतःचा आनंद शोधलास, ज्यांच्या संकटात तू स्वतःचं सर्व काही विसरून मदत केलीस, त्यापैकी किती जण तुझ्या दुःखात तुझा हात धरायला आले? बाळा, उत्तर तुला माहित आहे. म्हणूनच मी तुला वारंवार सांगतो, लोकांवर प्रेम कर पण अपेक्षा ठेवू नकोस. कारण अपेक्षा तुटल्या की मन तुटतं. पण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं मन कधीच तुटत नाही. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताला मी प्रेमाने सांगतो, हा संदेश मध्येच सोडून जाऊ नका. आज मी तुमच्याशी फक्त प्रवचन करत नाही, तर तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझे हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करत आहेत, तर शेवट पर्यंत ऐका. कारण कदाचित पुढचं एक वाक्य तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार ठरेल. आणि जर तुमच्या मनात माझ्याबद्दल खरी श्रद्धा असेल तर या क्षणी प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. बाळा,
काही लोक तुझ्या आयुष्यात येतात आणि तुला फक्त वापरून निघून जातात. त्यांना तुझ्या भावना दिसत नाहीत. त्यांना तुझा त्याग दिसत नाही. त्यांना फक्त त्यांचा फायदा दिसतो. पण लक्षात ठेव, ज्यांनी तुझा उपयोग केला त्यांच्यामुळे स्वतःचं मन कडू करू नकोस. कारण जर त्यांच्या चुकीमुळे तू प्रेम करणं सोडलंस, विश्वास ठेवणं सोडलंस आणि चांगुलपणा सोडलास, तर नुकसान त्यांचं नाही, तुझंच होईल. म्हणून चांगला राहा, पण शहाणा हो. दयाळू राहा, पण विवेकी हो. मदत कर, पण स्वतःचं नुकसान करून नाही. माझ्या लेकरा, जगात प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण हे अशक्य आहे. तू शांत राहिलास तर लोक म्हणतील, याला काही कळत नाही. तू उत्तर दिलंस तर म्हणतील, याला खूप अहंकार आला. तू यशस्वी झालास तर म्हणतील, नशीब जोरावर होतं. आणि जर तू अपयशी झालास तर म्हणतील, हा काही कामाचा नाही. मग अशा लोकांच्या मतासाठी का जगायचं? तुझं जीवन लोकांच्या मतावर नाही, तर तुझ्या कर्मावर उभा आहे. बाळा, आज मी तुला एक मोठं सत्य सांगतो. आयुष्यात सर्वात कठीण लढाई बाहेरच्या लोकांशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. जेव्हा मन म्हणतं, आता काही होणार नाही, तेव्हा श्रद्धा म्हणते, थोडा अजून धीर धर. जेव्हा मन म्हणतं, मी हरलो, तेव्हा माझी कृपा म्हणते, अजून तुझी वेळ आलेली नाही. म्हणून मनात नकारात्मक विचार आले तरी त्यांना कायमचं घर करू देऊ नकोस. माझं नाव घे आणि पुन्हा उभा राहा. माझ्या भक्ता, लक्षात ठेव, प्रत्येक बीजाला झाड होण्यासाठी काळोखात जमिनीखाली राहावं लागतं. त्या काळात त्याला वाटत असेल की माझ्यावर माती टाकली जात आहे, पण खरं तर त्याच काळोखात त्याची मुळे मजबूत होत असतात. तसंच तुझंही आहे. आज तुला वाटत असेल की जीवनाने तुला दाबून टाकलं आहे, पण कदाचित मी तुला अधिक मजबूत बनवत आहे. योग्य वेळ आली की तूही त्या विशाल वृक्षासारखा उभा राहशील आणि अनेकांना सावली देशील. बाळा, लोक तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहतात, पण तुझ्या मनातील वेदना पाहत नाहीत. ते तुझं यश पाहतात, पण त्या यशामागची झोप उडालेली रात्र पाहत नाहीत. ते तुझा निकाल पाहतात, पण तुझा संघर्ष पाहत नाहीत. म्हणून लोकांनी तुला समजलं नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. मला तुझा प्रत्येक संघर्ष माहिती आहे. तू किती वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास, किती वेळा स्वतःचं दुःख लपवलंस, किती वेळा इतरांना हसवत स्वतः मात्र रडलास, हे सर्व मी पाहिलं आहे. आज मी तुला एक आशीर्वाद देतो. तुझ्या घरातील अडचणी हळूहळू दूर होवोत. तुझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आनंद येवो. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनातला माझ्यावरचा विश्वास दिवसेंदिवस अधिक मजबूत होवो. बाळा, एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या दिवशी जर मी हार मानली असती, तर आजचा आनंद मला कधीच मिळाला नसता. म्हणून आज हार मानू नकोस. आज रडत असलास तरी उद्या हसशील. आज रिकामे हात असतील, पण उद्या त्याच हातात यश असेल. आज लोक तुझ्यावर हसत असतील, पण उद्या तेच लोक तुझ्या यशाचं कौतुक करतील. मात्र त्या दिवशी त्यांच्यावर राग काढू नकोस. नम्र राहा, कारण नम्रतेतच माझी कृपा वास करते. आणि शेवटी, माझ्या प्रिय लेकरा, आजचे हे शब्द तुझ्या हृदयात कायमचे कोरून ठेव.
जग बदललं तरी सत्य बदलत नाही. लोक बदलले तरी कर्माचा नियम बदलत नाही. परिस्थिती बदलली तरी गुरुकृपा बदलत नाही. म्हणून तुझी श्रद्धा जिवंत ठेव. तुझी मेहनत सुरू ठेव. तुझा स्वाभिमान जप. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नावाने कर. कारण जो भक्त मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ, त्याच्या आयुष्यातील अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा मार्ग नक्की तयार होतो. मी तुझ्यासोबत आहे, आज आहे, उद्याही राहीन आणि तुझ्या प्रत्येक प्रामाणिक पावलामागे माझा आशीर्वाद सदैव उभा असेल. बाळा, आज मी तुझ्या अंतःकरणाला एक प्रश्न विचारतो. तू इतका का घाबरतोस? कोणाची भीती वाटते तुला? लोक काय म्हणतील याची? अपयशाची की पुन्हा एकदा फसवले जाण्याची? लक्षात ठेव, भीती ही माणसाची सर्वात मोठी साखळी आहे. ती हातांना नाही तर विचारांना बांधते. ज्या दिवशी तू ही भीती तोडशील त्या दिवशी तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल. म्हणून आजपासून लोकांच्या मताची भीती बाळगू नकोस. ज्यांनी तुझ्या संघर्षात साथ दिली नाही त्यांना तुझ्या यशावर मत देण्याचा अधिकारही नाही. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक प्रेमाचं वचन हवं आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मध्येच हा व्हिडिओ बंद करू नका. कारण आज मी प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवण्यासाठी आलो आहे. जर तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल तर या क्षणी डोळे मिटा आणि मनात एवढंच म्हणा, स्वामी, माझं मन कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका. माझ्या कष्टांना योग्य दिशा द्या आणि माझी श्रद्धा अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवा. बाळा, आयुष्यात तुला दोन प्रकारचे धक्के बसतील. एक असे जे तुला रडवतील आणि दुसरे असे जे तुला घडवतील. सुरुवातीला दोन्ही सारखेच वाटतील, पण काही वर्षांनी तुला समजेल की ज्यामुळे तू खूप रडलास त्याच प्रसंगाने तुला सर्वात मजबूत बनवलं. म्हणून प्रत्येक दुःखाला शत्रू समजू नकोस. काही दुःख ही माझ्याकडून दिलेली ताकद असतात. माझ्या लेकरा, तू अनेकदा स्वतःला दोष देतोस. मीच चुकीचा होतो. मीच विश्वास ठेवला. मीच लोकांसाठी धावलो. पण बाळा, चांगुलपणा हा दोष नाही. विश्वास ठेवणं हा गुन्हा नाही. दुसऱ्यांना मदत करणं ही चूक नाही. चूक फक्त एवढीच असते की आपण प्रत्येकाला आपलं समजतो. आजपासून हे बदल. चांगला राहा पण विवेकी राहा. प्रेम कर पण स्वतःला हरवून नाही. नाती जप पण स्वाभिमान गमावून नाही. लक्षात ठेव, संसारात काही माणसं तुझी परीक्षा घेण्यासाठीच येतात. ते तुला राग आणतील, तुला कमी लेखतील, तुझा अपमान करतील. पण त्या प्रत्येक क्षणी तू कसा वागतोस हेच तुझं खरं व्यक्तिमत्व ठरवतं. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. चिखलात कमळ फुलतं कारण ते चिखलासारखं होत नाही. तसंच तूही राहा. आजूबाजूला कितीही खोटेपणा असला तरी तुझं मन सत्यावर ठाम राहू दे. बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा मिळणार आहे ते कायमचं मिळणार आहे. आणि जे पटकन मिळालं असतं ते कदाचित तितक्याच पटकन निघूनही गेलं असतं. म्हणून माझ्या वेळेवर शंका घेऊ नकोस. मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. प्रत्येक प्रार्थना मी ऐकतो. प्रत्येक अश्रू मी पाहतो.
प्रत्येक मेहनतीची नोंद माझ्याकडे आहे. योग्य क्षणी त्याचं फळ तुला नक्की मिळेल. माझ्या प्रिय भक्ता, आजपासून एक सवय लाव. सकाळी उठल्यावर मोबाईलकडे पाहण्याआधी 2 क्षण माझं नाव घे. स्वतःला सांग, आज मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणाच्या यशाचा हेवा करणार नाही, कितीही अडचण आली तरी मेहनत सोडणार नाही. आणि संध्याकाळपर्यंत मी माझ्या स्वामींचा विश्वास जपणार. हा छोटासा संकल्प तुझ्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. आज मी तुला मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुझ्या घरातील चिंता कमी होवोत, तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर कायम हसू राहो, तुझ्या आईवडिलांना निरोगी आयुष्य लाभो, तुझ्या संसारात प्रेम वाढो आणि तुझ्या मनात माझ्याबद्दलची भक्ती दिवसेंदिवस अधिक दृढ होत जावो. शेवटी माझ्या लेकरा, हे शब्द आयुष्यभर विसरू नकोस. तुझा संघर्ष तुझी शिक्षा नाही, तर तुझी तयारी आहे. तुझे अश्रू तुझी कमजोरी नाहीत, तर तुझ्या प्रामाणिकपणाची साक्ष आहेत. आणि तुझा स्वामी तुझ्यापासून दूर नाही. तू जिथे सत्य, संयम आणि श्रद्धेने उभा आहेस, तिथेच मी तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणून रडू नकोस, थांबू नकोस, हार मानू नकोस. चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. त्या दिवसांसाठी स्वतःला तयार ठेव आणि प्रेमाने म्हणत राहा, श्री स्वामी समर्थक बाळा, आज मी तुला मनापासून एक गोष्ट सांगतो. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, त्यात काही गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे झाल्या आणि काही तुझ्या मनाविरुद्ध घडल्या. जेव्हा मनासारखं घडलं तेव्हा तू आनंद साजरा केलास, पण जेव्हा मनाविरुद्ध घडलं तेव्हा तू स्वतःलाच विचारू लागलास, स्वामी, माझ्याच नशिबात इतकं दुःख का? बाळा, जीवनात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तर काळ देतो, काही उत्तर अनुभव देतात आणि काही उत्तर फक्त श्रद्धेनेच समजतात. आज मी तुला सांगतो, तू ज्यांना आपलं मानलं त्यांच्यापैकी अनेकांनी तुला फक्त गरज असेपर्यंत जवळ ठेवलं. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारे लोक तुझ्याच अश्रूंना कधी समजून घेऊ शकले नाहीत. तुझ्या मदतीवर जगणारे लोक तुझ्या संकटात मात्र दिसले नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की जगात चांगली माणसं उरली नाहीत. याचा अर्थ एवढाच आहे की प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापूर्वी वेळेला त्याची परीक्षा घेऊ दे, कारण वेळ हा सर्वात मोठा सत्य सांगणारा गुरु आहे. माझ्या लेकरा, आज पुन्हा एकदा माझ्या सर्व भक्तांना मी प्रेमाने सांगतो, हा संदेश मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित आज मी जे शब्द बोलत आहे तेच उद्या तुमच्या जीवनात अंधाराच्या वेळी प्रकाशाचा दिवा बनतील. जर तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर या क्षणी मनात एवढंच म्हणा, स्वामी, मी परिस्थितीला नाही तर तुमच्या कृपेला मानतो. माझं मन कधीही श्रद्धेपासून दूर जाऊ देऊ नका. बाळा, तू पाहिलं असेल, फळांनी भरलेलं झाड सर्वात जास्त दगड सहन करतं. रिकाम्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याचप्रमाणे ज्या माणसामध्ये क्षमता असते, ज्या माणसामध्ये चांगुलपणा असतो, ज्या माणसाच्या नशिबात मोठं कार्य लिहिलेलं असतं, त्यालाच सर्वात जास्त टीका सहन करावी लागते. म्हणून लोक तुझ्याबद्दल वाईट बोलत असतील तर प्रत्येक शब्द मनाला लावून घेऊ नकोस. स्वतःला एवढंच विचार, मी माझ्या अंतःकरणाशी प्रामाणिक आहे का?
जर उत्तर होय असेल तर बाकी सर्व आवाज वाऱ्यासारखे वाहून जाऊ दे. लक्षात ठेव बाळा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट जिंकणं महत्त्वाचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं यश असतं. प्रत्येक वादात उतरून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नकोस. काही लोकांना उत्तर शब्दांनी देण्याची गरज नसते. वेळ त्यांना उत्तर देते. कर्म त्यांना उत्तर देतं. म्हणून स्वतःच्या मनाची शांतता जप. कारण मन शांत असेल तर कठीण निर्णयही योग्य घेतले जातात. तू म्हणतोस, स्वामी, मला खूप एकटं वाटतं. पण बाळा, एकटेपणा हा शिक्षा नाही. काही वेळा तो माझ्याकडून दिलेला आशीर्वाद असतो. जेव्हा आजूबाजूला आवाज कमी होतात तेव्हा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकू येतो. जेव्हा लोक दूर जातात तेव्हा माणूस स्वतःला ओळखायला शिकतो. आणि जेव्हा सर्व आधार तुटतात तेव्हा त्याला माझ्या आधाराची खरी जाणीव होते. म्हणून एकटेपणाला घाबरू नकोस. त्यातून स्वतःला घडव. माझ्या भक्ता, आज मी तुला सांगतो, तुझ्या डोळ्यांतून पडणारा प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब माझ्या दृष्टीने अमूल्य आहे. तुझ्या मनातील प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुला वाटत असेल की काहीच बदलत नाही, पण लक्षात ठेव, झाडाची वाढ रोज दिसत नाही, तरी ती होत असते. तसंच तुझ्या आयुष्यातही बदल सुरू आहेत. आज ते तुला दिसत नसतील, पण योग्य वेळ आली की ते सर्वांना दिसतील. बाळा, आजपासून स्वतःला एक नवीन वचन दे. लोकांच्या वागण्यामुळे तुझा स्वभाव बदलू देणार नाहीस. कोणीतरी खोटं बोललं म्हणून तू खोटं बोलणार नाहीस. कोणीतरी विश्वासघात केला म्हणून तू विश्वास ठेवणं सोडणार नाहीस. कोणीतरी तुझा फायदा घेतला म्हणून तू दयाळूपणा सोडणार नाहीस. कारण तुझं चारित्र्य दुसऱ्यांच्या वागण्यावर नाही, तर तुझ्या संस्कारांवर उभा आहे. आणि शेवटी, माझ्या प्रिय लेकरा, हे शब्द तुझ्या हृदयात कायमचे कोरून ठेव. वाईट वेळ ही कायमची नसते, पण त्या काळात घेतलेले निर्णय कायमचे ठरतात. म्हणून वाईट वेळेत रागाने निर्णय घेऊ नकोस. दुःखात स्वतःला कमी समजू नकोस. अपयशात प्रयत्न सोडू नकोस. आणि लोकांनी साथ सोडली म्हणून माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. कारण ज्या क्षणी संपूर्ण जग तुला एकटा सोडतं, त्या क्षणी तुझा स्वामी तुझ्या सर्वात जवळ उभा असतो. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू फक्त चालत राहा, श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू आनंदात बदलेल, प्रत्येक अपमान सन्मानात बदलेल आणि प्रत्येक संघर्ष तुझ्या यशाची साक्ष देईल. त्या दिवसाची तयारी आजपासूनच सुरू कर. कारण मी तुझ्यासोबत आहे, आजही, उद्याही आणि सदैव. बाळा, आज मी तुला आयुष्याचा असा नियम सांगणार आहे, जो समजला तर तुझ्या मनातील अर्ध्याहून अधिक दुःख संपून जाईल. संसारात प्रत्येक माणूस तुझ्यावर प्रेम करेल, तुझा आदर करेल, तुझ्यासाठी त्याग करेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या स्वार्थाने आणि स्वतःच्या गरजांनी चालत असते. ज्या दिवशी त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो, त्या दिवशी अनेक जण मागे वळूनही पाहत नाहीत. म्हणून कोणीतरी बदललं म्हणून तू तुटून जाऊ नकोस. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, काळ बदलतो, पण सत्य, श्रद्धा आणि परमेश्वराची कृपा बदलत नाही. माझ्या लेकरा,
आज पुन्हा एकदा माझी एक प्रेमळ विनंती आहे. हा संदेश मध्येच सोडून जाऊ नकोस. शेवटपर्यंत ऐक, कारण आज मी तुझ्या मनाशी बोलत आहे. जर तुला वाटत असेल की माझे शब्द तुझ्या आयुष्यात प्रकाश आणत आहेत, तर मनात एक वचन दे, स्वामी, कितीही कठीण प्रसंग आले तरी मी हार मानणार नाही. माझी भक्ती परिस्थितीनुसार बदलणार नाही. सुखात तुमचं स्मरण करीन आणि दुःखात तुमच्यावर अधिक विश्वास ठेवीन. बाळा, अनेक वेळा तू स्वतःला विचारतोस, मी एवढी मेहनत करतो तरी माझ्याच वाट्याला अपयश का येतं? लक्षात ठेव, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे तुला अजून तयार व्हायचं आहे, एवढाच त्याचा अर्थ असतो. सोनं जेव्हा अग्नीत तापतं, तेव्हा त्याला वाटत असेल की माझा नाश होत आहे, पण खरं तर त्याच क्षणी त्याची शुद्धता वाढत असते. तसंच तुझंही आहे. आज तू ज्या संकटातून जात आहेस, ते तुला कमकुवत करण्यासाठी नाही, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी आहे. बाळा, तुझ्या जीवनात काही लोक मुद्दाम तुला दुखावतील. काही जण तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतील. काही तुझ्या चांगुलपणाला मूर्खपणा समजतील. पण लक्षात ठेव, नम्र असणं आणि कमकुवत असणं यात खूप फरक असतो. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही. क्षमा करणं म्हणजे पराभव नाही. अनेक वेळा शांत राहणारा माणूसच सर्वात मजबूत असतो, कारण त्याला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्याला माहिती असतं की वेळ आणि कर्म दोन्ही योग्य उत्तर देतात. माझ्या प्रिय भक्ता, आजपासून स्वतःच्या मनाची काळजी घे. जसं तू घर स्वच्छ ठेवतोस, तसं मनही स्वच्छ ठेव. मनात राग साठवू नकोस. मत्सर साठवू नकोस. सतत दुसऱ्यांच्या चुका आठवत बसू नकोस. कारण ज्या मनात द्वेष भरलेला असतो, त्या मनात आनंदाला जागा राहत नाही. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला माफ कर, दुसऱ्यांनाही माफ कर आणि माझं नाव घेत शांत झोप. उद्याचा दिवस नवीन शक्ती घेऊन उगवेल. बाळा, लक्षात ठेव, गरीब असणं लाजिरवाणं नाही, पण मेहनत सोडणं लाजिरवाणं आहे. अपयशी होणं चुकीचं नाही, पण प्रयत्न सोडणं चुकीचं आहे. लोकांनी तुझ्यावर हसणं चुकीचं नाही, पण त्यांच्या हसण्यामुळे स्वतःची स्वप्न सोडणं चुकीचं आहे. म्हणून परिस्थिती काहीही असो, कष्टाची वाट सोडू नकोस. तुझ्या घामाचा प्रत्येक थेंब भविष्यात तुझ्यासाठी यशाचं बीज बनून उगवणार आहे. माझ्या लेकरा, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा तुझ्या आयुष्यात योग्य वेळ येईल, तेव्हा तुला कोणालाही सांगावं लागणार नाही की मी बदललो आहे. तुझं काम बोलेल, तुझा स्वभाव बोलेल, तुझं यश बोलेल. आणि जे लोक आज तुला कमी समजत आहेत, तेच लोक उद्या तुझ्याकडे आदराने पाहतील. पण त्या दिवशीही अहंकाराला मनात जागा देऊ नकोस, कारण फळांनी भरलेलं झाड नेहमी नम्र असतं. आज मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तुझ्या घरातील अडचणी दूर होवोत. तुझ्या कुटुंबावर माझी कृपादृष्टी राहो. तुझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळो. तुझ्या मनातला गोंधळ शांत होवो. तुझ्या डोळ्यांतील अश्रू आनंदात बदलोत. आणि तुझ्या प्रत्येक पावलावर धैर्य, संयम आणि श्रद्धा तुझी साथ देत राहो. शेवटी, माझ्या लेकरा, हे एक वाक्य आयुष्यभर विसरू नकोस. लोकांचा न्याय क्षणिक असतो, पण परमेश्वराचा न्याय अचूक असतो. लोक तुझी बाहेरची परिस्थिती पाहतात, पण मी तुझं अंतःकरण पाहतो.
लोक तुला तुझ्या अपयशाने ओळखतात, पण मी तुला तुझ्या प्रयत्नांनी ओळखतो. म्हणून जग काहीही बोलू दे, तू फक्त सत्याच्या मार्गावर चालत राहा. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि कष्ट करत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा प्रकाश येईल की आजचा प्रत्येक अंधार फक्त एक आठवण राहील. आणि त्या दिवशी तुझ्या ओठांवर आपोआप एकच नाम येईल, श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला आणखी एक गहन सत्य सांगतो. आयुष्यात काही जखमा शरीरावर नसतात, त्या मनावर असतात. त्या कोणालाच दिसत नाहीत, पण त्या सर्वात जास्त वेदना देतात. कोणाच्या कठोर शब्दांनी, कोणाच्या विश्वासघाताने, कोणाच्या दुर्लक्षामुळे किंवा आपल्या माणसांनी दिलेल्या दुःखामुळे मनावर खोल जखमा होतात. त्या जखमा लपवून तू जगत असतोस. चेहऱ्यावर हसू ठेवतोस, पण मनातून शांतपणे रडत असतोस. माझ्या लेकरा, तुझ्या त्या प्रत्येक वेदनेचा मला स्पर्श होतो. तू कोणालाही सांगितलं नसलंस तरी तुझं मन माझ्यापासून लपलेलं नाही. आज पुन्हा एकदा माझी तुला प्रेमाची विनंती आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. मध्येच हा व्हिडिओ बंद करू नकोस. कारण आज मी तुला फक्त धीर देत नाही, तर नव्याने जगण्याची शक्ती देत आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मनात शांतपणे म्हण, स्वामी, माझ्या मनातील भीती, राग आणि दुःख तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. बाळा, लक्षात ठेव, जगात सर्वात मोठा विजय दुसऱ्यावर मिळवलेला नसतो, तो स्वतःच्या मनावर मिळवलेला असतो. राग आला तरी शांत राहणं, अपमान झाला तरी संयम ठेवणं, दुःख आलं तरी आशा सोडणं आणि अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणं, हेच खरे विजय आहेत. प्रत्येक वेळी परिस्थिती बदलणं तुझ्या हातात नसेल, पण त्या परिस्थितीत तू कसा उभा राहतोस, हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. माझ्या भक्ता, आजपासून लोकांच्या बोलण्याने स्वतःची किंमत ठरवू नकोस. जर 10 लोकांनी तुझी निंदा केली, तर त्याचा अर्थ तू चुकीचा आहेस असं होत नाही. आणि जर 10 लोकांनी तुझी स्तुती केली, तर त्याचा अर्थ तू पूर्ण झालास असंही होत नाही. तुझं खरं मोजमाप तुझं अंतःकरण, तुझी कर्म आणि तुझी प्रामाणिकता करतात. म्हणून लोकांच्या शब्दांवर नाही, तर सत्यावर विश्वास ठेव. बाळा, काही वेळा तुला वाटेल की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण हे समजून घे, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हो असतंच असं नाही. कधी मी तुला हवं ते देतो, कधी त्याहून चांगलं देतो, आणि कधी थांबवतो, कारण पुढे मोठं संकट दिसत असतं. जसा आईवडील लहान मुलाला प्रत्येक हट्ट पूर्ण करू देत नाहीत, तसाच मीही तुझ्यासाठी योग्य तेच ठरवतो. म्हणून माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे तुझं चारित्र्य आहे. पैसा हरवला तर पुन्हा मिळेल, नोकरी गेली तर दुसरी मिळेल, व्यवसाय अडचणीत आला तर पुन्हा उभा राहू शकेल. पण एकदा चारित्र्य हरवलं तर सर्व काही असूनही माणूस रिकामा होतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत सत्य, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान सोडू नकोस. माझ्या लेकरा, तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची राहणार नाही. काही जण फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. काही तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येतात, तर काही अनुभव देऊन जातात. म्हणून कोणीतरी दूर गेलं म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस.
प्रत्येकाचं आयुष्यात येणं आणि जाणं यामागेही एक कारण असतं. तुझं काम फक्त चांगलं राहणं आणि पुढे चालत राहणं आहे. आज मी तुला मनापासून आशीर्वाद देतो. तुझ्या मनातील निराशा आशेत बदलव. तुझ्या घरातील चिंता कमी होवोत. तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुझ्या मुलांच्या जीवनात प्रगती होवो. तुझ्या संसारात प्रेम आणि समाधान नांदो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात माझ्यावरचा विश्वास कधीही डळमळू नये. आणि शेवटी माझ्या प्रिय लेकरा, हे शब्द आयुष्यभर लक्षात ठेव. जीवनात जिंकणारा तोच नसतो ज्याच्याकडे सर्व काही असतं. जिंकणारा तो असतो जो सर्व काही गमावूनही पुन्हा उभा राहतो. जर आज तू पडला असशील तर उठ. जर आज तू रडत असशील तर अश्रू पुस. जर आज तुला वाटत असेल की सर्व संपलं आहे, तर माझं नाव घे आणि नव्याने सुरुवात कर. कारण जोपर्यंत तुझा श्वास सुरू आहे, तोपर्यंत माझी कृपा तुझ्यासोबत आहे. आणि जोपर्यंत माझी कृपा तुझ्यासोबत आहे, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात आशेचा दिवा कधीच विझणार नाही. बाळा, आज मी तुला जीवनातील सर्वात मोठा धडा सांगणार आहे. हा धडा समजला तर कोणाच्याही शब्दांनी तू तुटणार नाहीस आणि कोणाच्याही स्तुतीने तू गर्विष्ठ होणार नाहीस. लक्षात ठेव, लोकांचं मत हे ऋतूसारखं बदलत असतं. आज ते तुझं कौतुक करतील, उद्या त्याच गोष्टीवर टीका करतील. आज तुला डोक्यावर घेतील, उद्या तुला विसरून जातील. म्हणून स्वतःची ओळख लोकांच्या मतावर कधीच उभी करू नकोस. तुझी ओळख तुझ्या कर्मावर उभी कर. कारण लोकांचे शब्द बदलतात, पण चांगली कर्म काळाच्या ओघातही कायम राहतात. माझ्या लेकरा, तू अनेक वेळा मनात म्हणतोस, स्वामी, मी एवढा प्रामाणिक असूनही मला एवढे त्रास का? बाळा, नदी जेव्हा समुद्राकडे जाते तेव्हा तिला किती दगड, किती वळण आणि किती अडथळे पार करावे लागतात, तरी ती वाहनं थांबवत नाही. कारण तिला तिचं ध्येय माहिती असतं. तसंच तुझंही आहे. तुझ्या जीवनात येणारे अडथळे हे तुझी वाट बंद करण्यासाठी नाही, तर तुझ्यातील सामर्थ्य जागा करण्यासाठी आहेत. प्रत्येक संकट तुला काहीतरी शिकवत आहे. प्रत्येक अपमान तुझा अहंकार कमी करत आहे. प्रत्येक अपयश तुला अधिक शहाणं बनवत आहे. आज पुन्हा एकदा माझी प्रेमळ विनंती आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. मध्येच हा व्हिडिओ सोडू नकोस. कारण आज मी तुझ्या मनात एक नवीन विश्वास निर्माण करत आहे. जर तुझी भक्ती खरी असेल तर या क्षणी मनात माझं नाव घे आणि स्वतःला सांग, स्वामी, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी माझा प्रामाणिकपणा आणि माझी श्रद्धा कधीच सोडणार नाही. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. हियाला काचेसमोर स्वतःची किंमत सिद्ध करावी लागत नाही. सूर्याला दिव्यापुढे प्रकाश दाखवावा लागत नाही. ज्या लोकांना तुझी किंमत समजत नाही, त्यांच्यासाठी स्वतःचं मन जाळू नकोस. योग्य माणसं योग्य वेळी तुझी ओळख नक्की करतील. माझ्या भक्ता, आज मी तुला सांगतो, तुझ्या घरात पैसा कमी असू शकतो, पण प्रेम कमी होऊ देऊ नकोस. अडचणी मोठ्या असू शकतात, पण आशा छोटी होऊ देऊ नकोस. संकट वारंवार येऊ शकतात, पण तुझा विश्वास कमकुवत होऊ देऊ नकोस. कारण घराला फक्त भिंतींची गरज नसते, त्याला विश्वास
संयम आणि एकमेकांवरील प्रेमाची गरज असते. बाळा, संसारात अनेक लोक दुसऱ्याच्या यशाने दुःखी होतात. दुसऱ्याला खाली खेचण्यातच त्यांना आनंद मिळतो. पण तू तसं करू नकोस. दुसऱ्याच्या यशासाठीही मनापासून आनंद व्यक्त कर. कारण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारं मनच एक दिवस स्वतःच्या आनंदासाठी पात्र ठरतं. मत्सराने मन काळ होतं, पण शुभेच्छांनी मन उजळतं. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा मिळणार आहे त्याची काळजी करू नकोस. काही फळं लवकर पिकतात आणि लवकर खराबही होतात. पण काही फळांना वेळ लागतो आणि तीच सर्वात गोड असतात. तुझ्या आयुष्यातील यशही तसंच असेल. आज उशीर होत आहे म्हणून निराश होऊ नकोस. मी तुझ्यासाठी अशी वेळ तयार करत आहे जिथे तुझ्या अनेक वर्षांच्या अश्रूंना अर्थ मिळेल. माझ्या प्रिय लेकरा, एक दिवस तुझ्या आयुष्यात अशी सकाळ उगवेल की ज्या गोष्टींसाठी तू आज रडतो आहेस त्याच गोष्टी आठवून तू हसशील. कारण त्या संघर्षांनीच तुला मजबूत बनवलं असेल. त्या अपयशांनीच तुला योग्य मार्ग दाखवला असेल. त्या एकटेपणानेच तुला माझ्या अधिक जवळ आणलं असेल. म्हणून आजचा अंधार कायमचा आहे असं समजू नकोस. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येतेच. आणि शेवटी, माझ्या लेकरा, हे शब्द तुझ्या हृदयात कायमचे जपून ठेव. स्वार्थी लोक तुझा उपयोग करतील, खोटे लोक तुझी परीक्षा घेतील, परिस्थिती तुझं धैर्य तपासेल, पण जर तुझा माझ्यावरचा विश्वास अढळ असेल तर या जगात कोणतीही शक्ती तुला कायमचं हरवू शकणार नाही. म्हणून रडू नकोस, तक्रार करू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस. उठ, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा मेहनत कर आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नावाने कर. कारण तुझ्या प्रत्येक प्रामाणिक पावलावर माझा आशीर्वाद आहे. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजा उघडेल, प्रत्येक अश्रूचं हास्यात रूपांतर होईल आणि तुझ्या ओठांवर एकच विश्वास असेल. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मला कोणाची भीती नाही. बाळा, आज मी तुला अशा गोष्टीची जाणीव करून देणार आहे जी समजली तर तुझ्या मनातील अनेक प्रश्न कायमचे शांत होतील. तू अनेकदा म्हणतोस, स्वामी, मी सर्वांसाठी चांगलं केलं, पण माझ्यासाठी कोणीच चांगलं केलं नाही. हे वाक्य मी हजारो भक्तांच्या मनात ऐकतो. कारण हीच संसाराची रीत आहे. जो माणूस निस्वार्थपणे मदत करतो त्यालाच अनेकदा सर्वाधिक वेदना सहन कराव्या लागतात. पण बाळा, याचा अर्थ असा नाही की तुझं चांगुलपण वाया गेलं. तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद माझ्याकडे आहे. माणसं विसरतील, पण परमेश्वर विसरत नाही. लोक उपकार विसरतील, पण कर्माचा हिशेब कधीच चुकत नाही. आज पुन्हा एकदा माझी सर्व भक्तांना विनंती आहे. हा संदेश मध्येच सोडू नका. शेवटपर्यंत ऐका. कारण आज मी फक्त तुमच्याशी बोलत नाही, तर तुमच्या अंतःकरणात आशेचा दिवा पेटवत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्या जीवनाला नवीन दिशा देत आहेत, तर या क्षणी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला एक वचन द्या की कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही मेहनतीची वाट आणि भक्तीची वाट सोडणार नाही. बाळा, आयुष्यात काही लोक तुला मुद्दाम कमी लेखतील. कारण त्यांना तुझी प्रगती पाहवत नाही. काही लोक तुझ्या चुका शोधण्यात आयुष्य घालवतील, पण तुझ्या गुणांकडे कधीच पाहणार नाहीत.
अशा लोकांवर राग करण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना कर. कारण दुसऱ्याच्या आनंदाने दुःखी होणारा माणूस स्वतःच आतून सर्वात गरीब असतो. त्याच्याकडे पैसा असू शकतो, प्रतिष्ठा असू शकते, पण मनाची श्रीमंती नसते. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसतो, तो म्हणजे तुझ्या मनात निर्माण होणारी निराशा. ज्या दिवशी तू स्वतःवरचा विश्वास गमावतोस, त्या दिवशी संकट मोठी वाटू लागतात. पण ज्या दिवशी तू पुन्हा उभा राहून म्हणतोस, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, त्या दिवशी संकटांची ताकद कमी होऊ लागते. म्हणून परिस्थितीला नाही, तर स्वतःच्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न कर. बाळा, तू पाहिलं असेल, समुद्रात कितीही मोठी वादळं आली तरी खोल पाण्याला फारसा फरक पडत नाही. वरच्या लाटा उसळतात, पण तळ शांत असतो. तसंच तुझं मन बनव. बाहेर कितीही गोंधळ असू दे, लोक काहीही बोलू दे, परिस्थिती कितीही कठीण असू दे, पण तुझ्या अंतःकरणात माझ्यावरचा विश्वास अढळ राहू दे. कारण बाहेरची शांतता कायम नसते, पण आतली शांतता आयुष्य बदलते. माझ्या भक्ता, आज मी तुला सांगतो, दुसऱ्यांच्या जीवनात डोकावण्यात वेळ घालवू नकोस. कोणाकडे किती पैसा आहे, कोण किती पुढे गेला, कोणाचं आयुष्य किती सुखाचं दिसतं, या विचारांनी तुझं काहीच भलं होणार नाही. तुला फक्त स्वतःचा प्रवास पूर्ण करायचा आहे. दुसऱ्याच्या रस्त्याकडे पाहत राहिलास, तर स्वतःचा मार्ग चुकशील. म्हणून प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्यासाठी वापर. आज मी तुला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा तुझ्यावर अन्याय होतो, तेव्हा लगेच सूड घेण्याचा विचार करू नकोस. सूडाने काही काळ मनाला समाधान मिळेल, पण आत्म्याला शांती मिळणार नाही. न्याय माझ्यावर सोड. वेळेला तिचं काम करू दे, कर्माला त्याचं काम करू दे. तू फक्त तुझं मन स्वच्छ ठेव. कारण स्वच्छ मनातच माझी कृपा टिकून राहते. बाळा, अनेक वेळा तुला वाटेल की आता माझ्यात ताकद उरलेली नाही. पण त्या क्षणी डोळे मिट आणि तुझे जुने दिवस आठव. किती संकट आली, किती वेळा तू रडलास, किती वेळा तुला वाटलं की आता सर्व संपलं. पण तरीही आज तू इथे आहेस. याचा अर्थ त्या प्रत्येक वेळी मी तुझा हात धरून तुला पुढे आणलं. पुढेही तसंच होईल. हे संकटही निघून जाईल. हा अंधारही संपेल. हा अश्रूही थांबेल. माझ्या लेकरा, आजपासून स्वतःवर प्रेम करायला शिक. स्वतःची काळजी घे. स्वतःला दोष देणं बंद कर. प्रत्येक चूक ही शिकण्यासाठी असते, स्वतःला संपवण्यासाठी नाही. तू परिपूर्ण नाहीस आणि तसं असण्याची गरजही नाही. तुला फक्त कालपेक्षा आज अधिक चांगला माणूस बनायचा आहे. एवढंच पुरेसं आहे. आणि शेवटी, माझ्या प्रिय भक्ता, हे वचन आयुष्यभर विसरू नकोस. लोक तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, अपयशावर हसतील, पण तुझा स्वामी तुझ्या संघर्षात तुझ्या खांद्यावर हात ठेवून उभा असेल. म्हणून लोकांच्या टाळ्यांसाठी नाही, तर स्वतःच्या अंतःकरणाच्या समाधानासाठी जग. सत्यासाठी जग. कष्टासाठी जग. भक्तीसाठी जग. कारण ज्या माणसाच्या आयुष्यात श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म असतं, त्याला उशीर होऊ शकतो, पण अंधारात कायम राहावं लागत नाही. योग्य वेळ आली की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजा उघडतो,
प्रत्येक अश्रूचं रूपांतर आनंदात होतं आणि प्रत्येक वेदना आशीर्वादात बदलते. बाळा, आजचा हा संदेश संपत आला आहे, पण माझे आशीर्वाद कधीच संपणार नाहीत. या प्रवचनातून जर एकच गोष्ट मनात ठेवायची असेल तर ती ही: लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, काळ बदलेल, पण श्रद्धा आणि सत्कर्म कधी बदलू देऊ नकोस. आयुष्यात कोणी साथ दिली तर त्यांचे आभार मान, पण कोणी साथ सोडली म्हणून स्वतःला हरवू नकोस. कारण तुझी खरी ताकद लोकांमध्ये नाही, तर तुझ्या अंतःकरणात आणि तुझ्या परमेश्वरावरील विश्वासात आहे. मी तुझ्यासोबत आहे, बाळा. तू फक्त श्रद्धेने पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ.